वर्धा जिले में खरीफ मौसम के लिए 10 लाख पैकेट कपास और 68,000 क्विंटल सोयाबीन बीज लगाए जाने का अनुमान है। 4,21,000 हेक्टेयर क्षेत्र में खरीफ की योजना, जिसमें 2,24,990 हेक्टेयर कपास और 1,32,000 हेक्टेयर में सोयाबीन की खेती होगी। कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे ने किसानों को समय पर बीज उपलब्ध कराने का आश्वासन दिया है। खरीप हंगाम 2025-26 साठी आपण जवळपास 4,31,000 हेक्टरवर आपण नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपण कपाशी 2,24,990 हेक्टरवर आणि 1,32,000 हेक्टरवर आपण सोयाबीनचे नियोजन करण्यात आलेले आहे पेरणीचे। त्यामध्ये तूर सुद्धा आपण 60,660 हेक्टरचं नियोजन केलेलं आहे। त्याकरिता आपल्याला 2025-26 करिता जे बियाणं लागणार आहे ते कपाशीचं जवळपास 10 लाख पॉकेट आपल्याला बियाणे लागेल आणि सोयाबीनचं जे बियाणं आहे ते 68,000 आपल्याला क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे आणि तुरीची 26,600 क्विंटलची 2,600 क्विंटलची आवश्यकता राहील। त्याप्रमाणे आपण शासनाला आपली मागणी नोंदवलेली आहे। तसेच आपण यावर्षी आपल्या शेतकऱ्याला वेळेवर बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण कंपनीच्या सभा घेऊन त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपण 1 मे पासून आपल्या जिल्ह्यामध्ये बियाण्याची सुरुवात होईल आणि 1 जून पर्यंत हंगामाच्या पूर्वी आपल्या मागणीप्रमाणे पूर्ण बियाणं उपलब्ध होईल याची आपण त्याप्रमाणे नियोजन केलेले आहे आणि उपलब्ध करून घेऊ। आपण तयारी म्हणजे आपण आता जे नियोजन सादर केलं त्यानुसार आपण कंपनी वाईज आपण त्यांच्या सभा लावून त्यांचे काय नियोजन आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये जे आवश्यक बियाणं आहे ते आवश्यक बियाणं आपल्या जिल्ह्यामध्ये 1 जून पर्यंत कसं उपलब्ध होईल पूर्ण मागणी प्रमाणे त्याचा आपण आढावा घेऊन वेळोवेळी सभा घेऊन आपण ते पुरवठा उपलब्ध करून घेऊ आणि शेतकऱ्यांना वेळेवर बियाणं उपलब्ध होईल याची पूर्ण काळजी घेऊ।